फक्त 50 रुपयाचा चुना वापरून शेतकऱ्याने केला शेती चमत्कार. एक शेतकरी जो गेल्या 10 वर्षापासून कर्जाच्या बोजाखाली दबला होता. तो दरवेळी नवनवीन पिकं घ्यायचा, प्रयोग करायचा, सुधारित वाण वापरायचा, खतं वापरायचा, पण त्याचा खर्च इतका व्हायचा की उत्पन्न निघूनही त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. पण एके दिवशी त्याने चुन्याचा वापर शेतीमध्ये केला आणि त्याचं नशीबच बदललं. ही घटना जेव्हा पेपरला आली, जेव्हा टीव्हीवर झळकली, तेव्हा या शेतकऱ्याचा शोध पाहण्यासाठी अमेरिकेतून शास्त्रज्ञ त्याच्या घरी पोहोचलेले आहे. आज कृषी मंत्र्याकडून या शेतकऱ्याचा सन्मान झालेला आहे. मग खरंच चुन्याचा शेतीमध्ये वापर या शेतकऱ्याने कसा केला, चुन्याचा वापर करून शेतीमधून कसं उत्पन्न वाढलं, 10 वर्षाचं कर्ज शेतकऱ्याने कसं काय नील केलं, चला जाणून घेऊया या अजब शेतकऱ्याच्या प्रयोगाची खरी कहाणी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावात सोपानराव नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. सोपानरावची परिस्थिती अत्यंत नाजूक. यंदा त्यांनी मोठ्या आशेने 5 एकर शेतात लाल कांद्याची लागवड केली होती. कांद्याचं हे असं पीक आहे जे शेतकऱ्याला कधी राजा बनवतं तर कधी त्याला मातीत मिळवतं. सोपानरावांसाठी कांदा हे फक्त पीक नव्हतं, तर त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता. मुलाच्या शिक्षणाची फी देखील त्याच्यातूनच भरली जाणार होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच मान्य होतं. लागवड करून 2 महिने झाले आणि वातावरण अचानक बदललं. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं. पिकावर जणू संकटाची कुऱ्हाडच कोसळली. कांद्याची पात पिवळी पडू लागली, शेंडे जाळायला लागले. कांद्याची मान जड होण्याऐवजी पिकाची वाढ तिथेच खुंटली. जमिनीच्या आत जो कांदा पोसायला हवा होता तो जणू सुप्तावस्थेत गेला. महागडी औषध आणि टॉनिक फवारून कांदा सुधारण्याचं नाव घेत नव्हता. अखेर सोपानरावाची परिस्थिती बिकट होत चालली होती. सोपानराव गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी त्याच्यावर कर्ज वाढत होतं. 10 वर्षापूर्वी त्याला एकदा कांद्याचं प्रचंड उत्पन्न मिळालं होतं. त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये सोपानरावांचं कौतुक झालं होतं. त्यानंतर तो दरवर्षी 5 एकर कांदा करायचा, पण त्याला गेल्या 10 वर्षात कधी त्याला भाव मिळाला नाही. कधी भाव मिळाला तर उत्पन्नच टिकलं नाही. कधी उत्पन्न प्रचंड निघालं, भाव पण मिळाला, पण खर्च इतका झाला की 1 रुपया शिल्लक राहिला नाही. दरवेळी तो पिकं बदलायचा, पण दरवेळी त्याच्या पिकामधून त्याला उत्पन्नच मिळत नसायचं. आता हळूहळू त्याची मुलगी मोठी झाली होती. यावर्षी त्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि मुलाची फी देखील भरायची होती. सगळी परिस्थिती आता जुळून आली होती. आता त्याने एकदा असा विचार केला होता की आपण काय करू, आता बँकेचं कर्ज काढू आणि एका बँकेचं कर्ज नील करण्यासाठी दुसऱ्या बँकेतून कर्ज काढू. आणि अशा पद्धतीनं देखील त्याने 2 वर्षापूर्वी प्रयोग केला होता. पण आता सगळीकडून त्याच्यावर आता संकटाचे डोंगर उभे राहिले होते. आणि यावर्षी तर त्याने कांदा करत असताना त्याची ही शेवटची आशा होती. आता यावेळेचा जर कांदा त्याचा फेल गेला असता, जर त्याच्या कांद्यातून त्याला जर कमी उत्पन्न निघालं असतं किंवा जास्त उत्पन्न निघून उत्पन्न खर्च जास्त झाला असता तर त्याचं आयुष्य संपलं असतं. त्याला माहिती होतं आता ही शेवटची लढाई आहे. आता एकतर आड नाही तर विहीर अशी परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण झाली होती. कारण की मुलीचं लग्न आता जमलं होतं. मुलीचं लग्न आता करण्यासाठी त्याला कुठून तरी पैसे मिळवणं गरजेचं होतं. आणि आता त्यातच त्याचं जे यावर्षी लावलेलं कांद्याचं पीक होतं त्याचं उत्पन्न निघणं सोडा, त्याने आधीच मान टाकली होती. कांदा जवळपास त्याचा आता मातीत जाणारच होता. आता त्याला समजलं होतं आता आपलं काही खरं नाही. पण त्या रात्री सोपानराव घराच्या ओट्यावर हाताशी होऊन बसला होता. त्याच्या पत्नीनं कावेरीनं विचारलं, अहो जेवून घ्या, काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण सोपानरावाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. ते म्हणाले, कावेरी मार्ग कुठून निघणार, यंदा सईच्या लग्नासाठी काहीतरी पुंजी साठवायची होती. खतांचे औषध दुकानदार दारात येऊन उभे राहिलेत. बँकांचे हप्ते थकलेत. पाहुणे रावळे म्हणतायत की शेती सोडून शहरात मजुरीला जा, पण या मातीला कसं सोडू. सोपानरावाचे डोळे पाणवले होते. त्याच वेळी त्यांचे मेहुणे विनायक, जे शहरात एका लॅबमध्ये काम करायचे, ते एका खताच्या कंपनीत लॅब म्हणून काम करत होते. ते गावी आले होते. त्यांनी सोपानरावांची अवस्था पाहिली आणि म्हणाले, भाऊजी तुम्ही विज्ञानाची साथ का सोडताय. तुमच्या कांद्याला जमिनीतून अन्न मिळत नाहीये. जमिनीचा पोत बिघडलाय. तिला कॅल्शियमची भूक लागली आहे. तिला कॅल्शियमचा डोस द्या. त्या रात्री सोपानरावांना झोप लागली नाही. पहाटेचे 3 वाजले असतील. सोपानराव उठले, गोठ्यात गेले. तिथल्या भिंतीला नुकताच चुना लावला होता. त्या मेवण्याने सांगितलं होतं की जमिनीला कॅल्शियम लागेल. आता कॅल्शियमचा डोस आणायचा तर परत पैसे लागतील. सगळे पैसे खर्च झाले होते. कुठून आणायचे पैसे असा प्रश्न त्याला पडला होता. पण अचानक ते गोठ्यात गेले. गोठ्याच्या भिंतीला चुना लावला होता आणि त्या चुन्यातून त्याला कल्पना सुचली, जर हा चुना भिंतीला मजबूती देऊ शकतो तर मातीला काय नाही.
विनायक म्हणत होता कॅल्शियम कमी पडले, चुन्यात तर भरपूर कॅल्शियम असतं, बाजारात कॅल्शियम नायट्रेटच्या गोण्या हजारो रुपयांना मिळतात, मग हा स्वस्त चुना का चालणार नाही? त्यांनी तडक विनायकला उठवलं. विनायकला त्यांनी माहिती दिली, भाऊजी तुमचा विचार विनायक म्हणाला बरोबर आहे. 2015 मध्ये परदेशात असा शोध लागला होता, योग्य चुन्याचा वापर जमिनीचा पीएच संतुलित करतो, पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो, पण भारतात याची प्रतिचित वापर अजून झालेला नाहीये. असा शोध आहे जो 50 ते 100 रुपयाच्या खर्चात तुमचं उत्पन्न वाढू शकतो. सोपानराव यांनी तो धाडसी प्रयोग करायचं ठरवलं. आता हा शेवटचा प्रयत्न होता. खिशातले शेवटचे पैसे काढले, सकाळी बाजारात जाऊन चुन्याचे खडे आणले. सोपानराव जेव्हा चुन्याची गुणी घेऊन शेतात निघाले होते तेव्हा त्यांचे सासरे आले. ते ओरडले, सोपान काय वेळेपाना लावलास? लोक मागे टॉनिक टाकून थकले, तू या चुन्याने कांदा कसा काय वाचवणार? शेतीचं वाटोळं करू नको. शेजारचे शेतकरी पांडू तात्या हसत म्हणाले, बघा रे बाबांनो, आता सोपानराव शेताला रंग लावून पांढरा करणार. हा चुना खाण्यासाठी असतो, भिंती रंगवण्यासाठी असतो, शेतीसाठी नाही. कांद्याची पात धरून जाईन, प्रयोग थांबव. पण सोपानराव डगमगले नाही. त्यांनी सईच्या लग्नाची, मुलाच्या भविष्याची काळजी होती. त्यांनी मातीच्या माठात चुना भिजत घातला. रात्रभर उष्णता बाहेर पडत होती. जणू सोपानरावाच्या मनातली आग आणि गरिबीची झळ त्या माठात उतरली. प्लास्टिकचे भांडे वापरले असते, उष्णतेने वितळून गेले असते, म्हणून त्यांनी मातीचा माठ वापरला. दुसऱ्या दिवशी सोपानरावांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्यांनी 1 किलो चुन्याचा खडा 5 लिटर पाण्यात भिजवून त्याचं नितळ पाणी ड्रीपद्वारे जमिनीनं दिलं. जमिनीचा पीएच 7 पेक्षा कमी असतो, तिथे चुना अमृतासारखं काम करतो. त्यानंतर कांद्याच्या पात्यावर फवारणी करण्यासाठी विशेष द्रावण तयार केलं. 1 किलो भिजवलेल्या चुन्याचं पाणी, त्यात 100 ग्रॅम ग्लुकोज डी मिसळून त्यांनी फवारा दिला. ग्लुकोज डी मुळे झाडाला त्वरित ऊर्जा मिळाली. चुल्याने कॅल्शियमची कमतरता उठून गेली. 48 तासामध्ये पिकाचं रूप पालटलं. काही ठिकाणी चुन्याच्या पाण्याबरोबर झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेटचं मिश्रण करून फवारले, जेणेकरून लोहाची झिंकची कमतरता भरून निघाली. फवारणी केल्यानंतर 2 दिवसात म्हणजे 48 तासात सोपानराव प्रचंड तणावात होते. गावात चर्चा सुरू होती, पण तिसऱ्या दिवशी झाला चमत्कार. सकाळी जेव्हा सोपानराव शेतात गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. कांद्याची पात मान टाकून पिवळी पडली होती, ती आता ताट उभी होती. पांढऱ्या मुळींची संख्या इतकी झाली होती की जणू कांदा बाहेर डोकावत होता. पात्याचा रंग गडद हिरवेगार झाला होता. पिकांमध्ये जी काही क्षारांची कॅल्शियमची कमतरता होती ती भरभरून पूर्ण झाली होती. सोपानरावने कांदा उपटून पाहिला तर त्याची मुळं धष्टपुष्ट झाली होती. कांद्याचा खालता भाग गुलाबी लाल चमक देऊ लागला होता. फळांचा टवटवीतपणा आला होता. क्वालिटी अशी वाढली होती की मार्केटमध्ये इतर शेतकऱ्यांपेक्षा सोपानरावाच्या कांद्याला 2 रुपये जास्त भाव मिळणार हे निश्चित झालं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्या लोकांनी सोपानरावांची थट्टा केली ते लोक आता शेतात गर्दी करू लागले. सोपानरावांचे घर आनंदाने भरलं, कारण की ज्यावेळेस हा कांदा निघाला तर त्या कांद्याला प्रचंड भाव देखील मिळाला होता. मुलीचं लग्न झालं, मुलाला कृषी महाविद्यालयात शिक्षणाला पाठवलं. सोपानराव आजही दर गुरुवारी गावातल्या चावडीवर बसून प्रत्येकाला चुन्याचा वापर कसा करायचा मोफत शिकवतात. ते सांगतात, 1 एकरासाठी 1 किलो चुना 5 लिटर पाण्यात भिजून रात्रभर ठेवा. वरचं 4 लिटर पाणी काढून ते ड्रीपमधून सोडा, किंवा अर्धा लिटर पंप घेऊन तुम्ही 100 ग्रॅम ग्लुकोज मिळून फवारणी करा. जर पानं पिवळे असतील तर त्यात झिंक आणि फेरस सल्फेट मिसळावे. सोपानराव सांगतात, शेती केवळ घामाची नाही तर विज्ञानाची आणि डोक्याची गोष्ट आहे. खर्च कमी करा तरच नफा वाढेल. 50 रुपयाचा चुना तुमच्या नशिबाचा कसं काय पालक करू शकतो, हीच माहिती देण्याचं काम सोपानरावांनी केलं आहे. चुना तुम्ही तुमच्या शेतात कधी वापरला होता का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.